सोमेश्वर देवस्थान संस्थान जिरेवाडीचे विद्यमान अध्यक्ष आणि सचिव मनमाने यांच्या कारभारासंदर्भात भ्रष्टाचाराची चौकशी करावी या मागणीसाठी परळी तहसीलसमोर उपोषण चालू आहे। आपण जिरेवाडीचे सरपंच यांच्याशी बोलणार आहोत। सरपंच साहेब, नेमकं काय म्हणणं आहे आपलं? आमचं श्री सोमेश्वर देवस्थान हे अगदी खूप प्राचीन आणि स्वयंभू असणारं हे देवस्थान आहे आणि या देवस्थानामध्ये गेल्या 19 वर्षापासून खूप मोठा असा भ्रष्टाचार त्या संस्थांचे अध्यक्ष तथा सचिव प्रताप कांदे यांच्यामार्फत या ठिकाणी होत आहे। तरी हा भ्रष्टाचार थांबला गेला पाहिजे आणि श्री सोमेश्वर देवस्थानाची प्रगती व्हावी यासाठी आम्ही सर्व गावकरी एकत्र होऊन आम्ही लढा देत आहोत। साहेब, आता किती दिवसापासून तुमचं उपोषण आहे चालू? आज हा तिसरावा दिवस आहे। मधले प्रशासनाचे कोणी अधिकारी आले होते का? हो, प्रशासनाचे जे पुरवठा अधिकारी आहेत आणि नायब तहसीलदार आहेत यांनी भेट दिली होती। तर त्यांनी उपोषण सोडावे अशी त्यांनी विनंती केली, पण त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला जी या देवस्थानची कमिटी बरखास्त करायची आहे एक, आणि दुसरी आमची मागणी आहे की त्या आत्तापर्यंत या देवस्थानच्या 19 वर्षाची कीर्द असेल, लेजर बुक असेल, देवस्थानच्या खात्याच्या बँकचे स्टेटमेंट असतील ते आम्हाला तात्काळ द्यावेत। दिल्यानंतर आम्ही उपोषण सोडण्याचा विचार करू। त्यावर पुढील संस्थांचे सचिव आहेत त्यांनी फोनवरती संपर्क साधला असता ते उडाउडीची उत्तर देत आहेत असं आम्हाला कळालं, किंवा ते आम्ही इथं नाही आहे, बीडला आहे, इकडं आहे, तिकडं आहे असं सांगायला लागले, म्हणून मार्गाचा ठोस कप निघण्याचा दिसत नाही आहे। नायब तहसीलदारांनी लेखी स्वरूपात तुम्हाला उत्तर दिलेलं आहे का? नाही, लेखी स्वरूपात ते आता आम्ही त्यांना मागितलेलं, किंवा तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात किती तारखेपर्यंत देतात हे आम्हाला लेखी स्वरूपात द्या, मग त्यावेळेस आम्ही उपोषण सोडण्याचा आम्ही विचार करू। पुढील कार्यवाही जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं उपोषण हे चालूच राहणार आहे का? हो, अगदी बरोबर आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय किंवा भ्रष्टाचाराची सखोल अशी चौकशी जोपर्यंत केली जात नाही आणि जोपर्यंत या संस्थांचं कीर्द, लेजर बुक, पावती बुक आणि बँकेच्या पासबुकाचे स्टेटमेंट जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत आमची ही लढाई सदैव अशीच कंटिन्यू चालू राहील। आणि जे ही कमिटी आहे, कमिटी 13 लोकांची आहे, त्याच्यामधले फक्त 7 जण हयात आहेत आणि 6 जण मयत आहेत। तर हे 6 जागा भरल्या जाव्यात आणि नवीन युवक या ठिकाणी या कमिटीमध्ये प्रस्थापित किंवा यावेत ही आमच्या सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे। आणि जे विद्यमान 7 लोकांची जी बॉडी आहे ही सर्व वयस्कर आणि वयोवृद्ध आहे। त्याच्यातल्या काही जणांना तर बोलायचंही कळत नाही, की त्यांचं वय झाल्या कारणानं त्यांना बोलता येत नाही, कार्य करता येत नाही, तरी त्यांच्या नावाखाली दुसरेच कारभार करत आहेत। त्याबद्दल आक्षेप आहे। आणि हे देवस्थान हे आमचं खूप वैभवशाली आहे। त्याचं कारण असं आहे की देवस्थानचा दर वर्षाचं उत्पन्न हे 30 ते 35 लाख रुपये प्रतिवर्ष आहे। त्या जर हिशोबानं जर 15 वर्षाचा पाठीमागचा जर हिशोब काढला तर एक साधारणतः 4.5 कोटी रुपये या देवस्थानचे जमा झालेले आहेत। आणि या 4.5 कोटीपैकी होऊन या 15 वर्षात 1 कोटीच्या पुढं खर्च सुद्धा झालेला नाही आहे। पण तरी त्यांना आम्ही हिशोब मागितला तर त्यांच्याकडे शिल्लक रक्कम ही फक्त 13 लाख रुपये दाखवतात। आमच्या देवस्थानकडे सोन्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सोन्याचं दागदागिने देवाला खूप भक्त या ठिकाणी देवाला चढवत असतात। तर आमच्याकडे साधारणतः आम्ही गावातल्या प्रत्येकाला जर विचारपूस केली तर देवस्थानकडे 4 ते 5 किलो 3 किलो तरी सोनं किमान असावं अशा गावातल्या प्रत्येक सामान्य माणसाची एक अपेक्षा आहे। आणि प्रत्यक्षदर्शीने आम्ही जर त्यांना विचारलं तर त्यांनी फक्त 4.5 तोळे सोनं आहे एवढं फक्त आम्हाला सांगितलं। म्हणजे याच्यामध्ये भ्रष्टाचार नव्हे, महाभ्रष्टाचार या ठिकाणी झाला आहे हे निश्चित होतं। जिरेवाडी राहणार। आज 9 तारखेला उपोषण सुरुवात झालेले आहे। आज 3रा दिवस आहे। देवस्थानच्या कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष व बॉडी यांच्या विरोधात आज 4 महिन्यापासून गावात राडा चालू आहे। प्रत्येक वारंवार त्यांच्याकडे जाऊन गाव लेवलला मिटवायचा प्रयत्न करण्याचं आम्ही काम भरपूर वेळेस केलं, गाववाल्यांनी केलं, सगळ्या सहकार्य मिळून सदस्य राहणाऱ्या सदस्यांनी पण केलं, पण त्यांचा काही ताळमेळ लागण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसल्यासारखं काम झालं। सचिव हा परळीत राहतो, ऑफिस कारभार सगळा परळीतून चालवितो।
बाकीच्या सदस्यांना ह्याच्यातलं काय असं 80% बी माहिती नाही, फक्त 20% काय माहिती असन असं सगळ्या गाववालेली वाटतंय, आम्हाला बी वाटतंय. पण त्यांना वारंवार की गावाचा कारभार गावात आणा, गावातून माहिती घ्या, गावातल्या लोकांच्या बसून गावातच सगळा चालू द्या, असं भरपूर वेळेस तक्रार केल्या त्यांना, पण त्याचा काही त्यांना फरक पडायचा वाटत नाही. त्याच्यामुळं आम्ही एक विचार केला की आता ह्यांना फरक पडण्याचा मार्ग दिसेना, म्हणून तहसील कार्यालयाला अर्ज देऊन आम्ही 9 तारखेच्या उपोषणाला सुरुवात केलेली आहे.